नमस्कार. जनता राज्य न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज दौंडवरून आलेले सर आपलं नाव प्रकाश अबनावे हे सेंद्रिय खताचे स्टॉल लावलेले आहेत. त्यांच्या काय अनुभव आहेत हे आणि सेंद्रिय खताबद्दल त्यांनी थोडीशी माहिती द्यावी असं मी त्यांना सूचित करते. शेतकरी मित्रांनो, सोलापूरच्या ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या वर्षी येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे आणि ते प्रॉब्लेम शेतकऱ्याचे जे होते सोलापूरमध्ये आल्यानंतर निदर्शनास आले त्याचे सगळे प्रॉब्लेमचं सोल्युशन मी घेऊन आलो आहे यावर्षी. आणि सोलापूरच्या लोकांना शुद्धता ऐकवळीची कशी तपासायची याचं शिक्षण त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो याचं मला खूप आभार आहे आणि आनंदी आहे. शेतकरी खूप कन्फ्यूजमध्ये आहे की त्यांना शुद्ध निवडी सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे. तो एक हा प्रयोग 2005 पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये MIDC जे MIDC आहे त्याच्यामध्ये मी करत आहे. तिथे पूर्णपणे पारदर्शकपणा शेतकऱ्याला बघायला मिळतो. कारखान्याचे गेट्स आम्ही उघडे ठेवतो. पूर्ण कारखान्यामध्ये शेतकरी फिरतो. कुठेही त्याला काही आढळलं तर त्याची भेसळ त्यांनी दाखवावी, ते इनाम देऊन जावा असं 2005 मध्ये राबवतो. एकदम शुद्ध निवडी शेतकऱ्यांना द्यायची आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची हा एकमेव उद्देशामध्ये आम्ही त्या कारखाना सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट आम्ही काही घेत नाही. सर तुम्ही सोलापूरच्या कृषी महोत्सवामध्ये स्टॉल लावलेले आहेत. सोलापूरकरांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला असं वाटतं? सोलापूरचे शेतकरी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण निवडी बाबतीमध्ये जे आवश्यक होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते खूप समाधानी आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि ते अजूनही शिक्षण घेत आहेत. चांगल्या क्वालिटीचे त्यांना काय मिळतं आहे शेतामध्ये ते शोधत आहेत. त्यांना चांगल्या क्वालिटीच्या प्रत्येकाचं त्यांना मदत मिळाली ते शेतकरी वाढतं. ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये पत्रकार रेणुका वठारे मॅडमसोबत कॅमेरामॅन कीर्तिकुमार कुशल. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.